करवीर तालुक्यातील बोलोलीसह 12 वाड्यातील शेतकऱ्यांसाठी केदारलिंग विकास सेवा संस्था ही संस्था कार्यरत आहे। शेतकऱ्यांच्या गरजा भागवण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली, पण शेतकऱ्यांच्या गरजा भागवण्यापेक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांना लुबाडण्याचं कामच इथल्या सचिवांसह संचालकांनी केलंय। या संस्थेमधून शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर पैशांची उचल केल्याचं लक्षात आल्यानंतर सहकार विभागाकडे काही सुज्ञ सभासदांनी तक्रारी दाखल केल्या। त्यानंतर सहकार विभागानं फेर लेखापरीक्षणासाठी प्रमाणित लेखापरीक्षक MD अस्वले यांची नेमणूक केली। त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून या अहवालानुसार 2,55,09,020 रुपयांचा अपहार झाल्याचं उघडकीला आलंय। यामुळे लेखापरीक्षक महादेव अस्वले यांनी करवीर पोलीस ठाण्यात संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, बँक शाखाधिकारी, बँक निरीक्षक, सर्व संचालक आदी 17 जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीनुसार आज सकाळी संस्थेचे चेअरमन मारुती पेंडुरकर, व्हाईस चेअरमन कृष्णात बाटे, सचिव ज्योतिराम कारंडे, KDCC बँकेच्या आमशी शाखेचे शाखाधिकारी संजय पाटील, बँक निरीक्षक रणजित पाटील, क्लार्क सुनील कांबळे, संचालक परशुराम कारंडे, आनंदा कारंडे, संभाजी बाटे, संदीप बाटे, कृष्णात जाधव, बाजीराव पाटील, रघुनाथ पाटील, धोंडीराम आडुळकर अशा 14 जणांना करवीर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यानं बोलोली परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे।